नमस्कार, आपण पाहताय शेगाव लाईव्ह। महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनाला मोठे वळण मिळाले आहे। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा आणि इतर शेतकरी मागण्यावर सरकार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात होणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची बैठक आता शुक्रवार 10 जुलै रोजी सकाळी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी 1 दिवसाची मुदत देण्याची विनंती केल्याचे समजले जात आहे। त्यानंतर रविकांत तुपकर यांनी आजचे आंदोलन हा फक्त टेलर होता, मागण्यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला आहे। मुंबईतील आंदोलनादरम्यान विधान भवन परिसरात निदर्शने, सातबाऱ्यांचे प्रतिमात्मक उधळण, सोयाबीन कापूस फेकून निषेध तसेच पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याच्या घटना घडल्या। या सर्व घडामोडींनंतर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू झाली आहे। सध्या राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष उद्याच्या बैठकीकडे लागले आहे। सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतकरी सन्मान निधी, हमी भाव आणि इतर मागण्याबाबत सरकार कोणता निर्णय घेते यावर पुढील आंदोलनाची दिशा अवलंबून राहू शकते। या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात का याची प्रत्येक अधिकृत अपडेट आम्ही तुम्हाला सर्वात आधी देणार आहोत। व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा। आयकॉन दाबा। धन्यवाद। सध्या आम्ही सगळे शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मावळे मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आहोत। आम्हाला पोलिसांनी अटक करून ठेवलेलं आहे। आज 4 वाजता मुख्यमंत्र्यांबरोबर आमची मीटिंग लागणार असा फोन गिरीश भाऊ महाजनांनी आम्हाला केला होता, परंतु नंतर त्यांनी पुन्हा आम्हाला 4 वाजेनंतर फोन करून सांगितलं की आजच्या ऐवजी ही बैठक उद्या लागेल। पण त्यांना आम्ही सांगितलं की ठीक आहे, इतके दिवस थांबलो, अजून 1 दिवस आम्ही थांबू, पण उद्या जर का आमच्यासोबत गंडवागंडवी करायचा प्रयत्न केला किंवा बदमाशी करायचा प्रयत्न केला तर सरकारलाही महागात पडेल, लक्षात ठेवा। आज जे काय आंदोलन विधान भवनासमोर झालं, हा आंदोलन फक्त ट्रेलर होतं, लक्षात ठेवा। पिक्चर बघायचा असेल तर तुम्ही एकदा येणाऱ्या काळात आमच्यासोबत बदमाशी करून दाखवा। उद्या सरकारने आमच्यासोबत सकारात्मक चर्चा करावी, कर्जमाफीमधले जाचक निकष आणि अटी काढून टाकाव्यात आणि सरसकट 7/12 आमचा कोरा करावा, हक्काचा पीक विमा द्यावा, पीक कर्ज आणि असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आलेलो आहे। या संदर्भामध्ये सकारात्मक मार्ग जर का सरकारने उद्याच्या बैठकीमध्ये काढला नाही, इतके दिवस थांबलो तर अजून 1 दिवस आम्ही थांबू, आम्ही तेवढा संयम बाळगू, सहकार्याची भूमिका सरकारला ठेवू। पण उद्या जर का त्या बैठकीमध्ये मार्ग निघाला नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी अत्यंत ताकदीनं तुम्हाला रस्त्यावर दिसेल आणि शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम सुटेल।